नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या एका मित्राचं असं पण झालं होतं की भीमाशंकर आणि त्या भागात आम्ही गेलो होतो. तर तो प्रचंड दाट जंगलाचा भाग येतो आणि मध्ये एक भीमाशंकरला वेगवेगळ्या वाट्या आहेत. एक कठीण वाट, एक सोपी वाट, असे बरेच वेगवेगळ्या वाटा आहेत. तर तिथनं आम्ही चाललो होतो. तर एक ट्रेक झाला आमचा. त्या ट्रेकनंतर आमच्या ग्रुपमधला एक मुलगा, मित्र नाही म्हणता येणार पण ग्रुपमधला होता, तर तिथेच ओळख झाली होती, म्हणजे त्या ट्रेकमध्ये ओळख झाली होती मुलाची. तो घरी गेल्यापासून विचित्र वागायला लागला. तो जेवे ना, तो झोपे ना, तो आरडाओरडा करत राहिला. ती आली आहे असं ओरडायचा. आणि रात्रभर झोप नाही, त्यामुळे पुढचे 3-4 दिवसांनी त्या डोळ्याखाली एकदम काळं खूप आले, अंघोळ करायला तयार नाही, जे तो विचित्र दिसायला लागला आहे असं. डॉक्टर बोलले असं तर काही नाही, कसली तरी भीती बसली मनात त्याच्या. नाही, मला ती दिसते, मला ती बोलवते, हे सारखं चालू होतं. तर आम्हाला काय, मी त्याच्याशी काय कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं, मला ते काय कळलं नाही. पण की बातमी कळली फक्त त्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती, तो असं काहीतरी विचित्र वागते. त्याच्यानंतर तो रेग्युलर ट्रेक करणारे आमच्यातले होते, तर काही जण परत त्याच ट्रेकला निघाले होते. तर निघाले तेव्हा त्यातला एक जण होता, त्याला तो प्रचंड आवडायचा ट्रेक. तर तो मला पावसाळ्यात करायचा आहे. तर साधारणतः महिनाभराने तो एकट्याने तो ट्रेक करायला घेतला. तर तो वाट चुकला. एक वाटाड्या घेतल्या त्याने, वाटाड्याला घेऊन तो जायला लागला. आणि मग मध्ये काय जंगलामध्ये त्याला थोडंसं त्याला करायची होती लघुशंका. तर तो बोलला मी जरा आलो, पटकन जाऊन येतो. तर म्हणून तो गेला झाडापाशी. तर वाटाड्याला त्या झाडापाशी जाऊ नका अजिबात करायला. ते का? तर की हे आवळ्याचं झाड आहे. तर की हो का, मला काय कळत नाही. लावसट आहे त्याच्यावरती. ते एक भूत असतं. एका मॅरिड किंवा ओली बायंटीन असे असतात ना, त्या बायकांचं भूत असतं ते, ज्या अशा मेलेल्या असतात तेव्हा. तर त्याच्यापाशी मस्त तिथले आवळे पण खायचे नाही, तिथे त्या हलवायचे नाही ते झाडाला. तर तुम्ही हे असं काही करू नका तिकडे. तो की काय होतं त्या भूत असलं तर ती तुमच्या मागे येते. तर तुम्हाला खाऊ देत नाही, पिऊ देत नाही, झोपू देत नाही. तो त्याला क्लिक झालं की तो मित्राचा असंच काहीतरी होतंय ना. त्याने फोन केला पटकन रुलेला की त्याला हे अशा गोष्टी घडतात का, लक्षणं हीच आहेत का सेम? तो बोला हो हीच आहेत. की मग इथलं वाटाड्या सांगतोय की असं लावसट प्रकारे त्याच्याने असं होतं. मग त्या वाटाड्या विचारलं की आमचा मित्र आहे, त्याला पण असंच झालं होतं आणि तो असा ओरडतोय की मला ते दिसते, ती मला घेऊन जाईल. तोला हा, हे 100% तेच आली आहे त्याच्या मागे. मग तोला हे उपाय काय त्याच्यावरचा? मग त्याने गावातला एक माणूस सांगितला की हा माणूस त्याच्यावरती हे करतो. हा मित्र मग तो गावातली तो माणूस घेऊन आला त्यांच्या घरी. आणि मग त्याने सांगितलं त्या मुलाला की 4 नारळ दिले 4 दिशांचे, एक भात, दही भात सारखं. ते घेऊन गेले त्या झाडापाशी परत. त्या झाडापाशी घेऊन 4 नारळ 4 दिशेला हे केले, हे भात वाहिला. आणि हे केलं की आता माझ्याकडनं चूक झाली. मे बी त्या मित्राने त्या झाडापाशी काहीतरी केलं असणार, त्याला पण लक्षात आलं नसेल. बरोबर. तर माझ्याकडनं चूक झाली, हे झाड मी तुला परत हे कर, तू इथेच वास कर, माझ्यापाशी येऊ नकोस, मला माफ कर. असं करून तो वळला, हातपाय धुतले. त्याच्यानंतर त्या चक्कर आली, तो पडला आणि उठल्यापासून मग तो नॉर्मल झाला. उठल्यानंतर त्याला परत त्रास नाही झाला तो. तर त्याने हे आवळा किंवा नागचाफ्याची झाडं असतात, त्या झाडांवरती ही वास करत असते. काय बोलतो त्याला? लावसट. मी पहिल्यांदा हा टर्म ऐकला. ते बाईचं असतं. काही जण म्हणतात की विधवेचं असतं, काही जण म्हणतात की ओली बायंतीण असते, काही जण म्हणतात की नवविवाहिता असते. तर त्याचे पण प्रकार असतात. म्हणजे असं एकाने हे केलं होतं की जेव्हा तुम्ही भात वगैरे हे वाढतात तेव्हा हळदी कुंकू व्हायचं नसतं. जर ते विधवेचं हे असेल, लावसट असेल, तर त्याला हळद कुंकू व्हायचं नसतं. त्याला मॅरिड असेल तर त्या गावच्या लोकांना माहिती असतं की तो गावचा जो हे असतो एक गुरव वगैरे, त्यांना ते माहिती असतं. तर हे त्यांनी तसंच गुरव बोलवून आणला आणि त्यामुळे त्याचं ते सुटलं त्या बाधेपासून. तो एक तुम्ही अंदमानची पण एक गोष्ट सांगणार होता. अंदमानचं असं झालं होतं की माझे फ्रेंड, तिचे मामा, ते अंदमानला नोकरीला गेले होते. ही साधारणतः 25-30 वर्षांपूर्वी. अंदमान तेव्हा फार काय डेव्हलप नव्हतं झालेलं. आणि तिथे फार असं काही हे नव्हतं तेव्हा, की म्हणजे बाकी सोयी सुविधा खूप नव्हत्या. फार लोक जायचे पण नाही अंदमानला. टुरिस्ट डेस्टिनेशन तर ते नव्हतंच तसं. ज्यांची नोकरी आहे जायचे.
तर ते राहायला गेले होते, तर तिकडे काय तर बॅचलर सारखंच राहायला लागले होते. ते मामा आणखीन 4-5 जण होते, तर राहत होते. तर आठवडाभराचे कपडे साचवून ठेवायचे, मग एक दिवस कधी धुणार, असं ते सगळं चालायचं. तर आणि माणसं मिळायची नाही तिकडे हे काम करायला, त्यांचं त्यांनाच करावं लागायचं. तर मग एकदा मधल्या काळात ते सगळेजण घरी आले होते. घरी आल्यावरती काही राहिले वाटतं, 15-1 दिवस राहिले आणि मग परत कामावरती रुजू व्हायचं म्हणून परत अंदमानला आले. अंदमानला आल्यावरती बघितलं त्यांचे कपडे सगळे धुतलेले होते, वाया घातले होते व्यवस्थित. तर ते बोलले की हे कसं काय झालं, कोणी केलं असतं, कोणी माहीत नाही, कोणी तुमच्याही कोणी आलं तर नाही केलं का, दुसरं कोणी आलं तर बाकी सगळ्यांचे कपडे धुवेल असं तर करणार नाही. एवढे ते कोणी हे नव्हते की सगळ्यांचे कपडे धुवून त्यांनी ठेवले होते व्यवस्थित, कोणी केलं असेल तर माहीत नाही. आणि त्याच्यानंतर रोजच्या रोज व्हायला लागल्या या गोष्टी. म्हणजे कपडे ठेवून द्यायचे, ते दुसऱ्या दिवशी बघितलं किंवा संध्याकाळी बघितलं तर सगळे धुवून व्यवस्थित ठेवलेले कपडे, वाळत घातलेले. हे आठवडाभर जवळपास झालं आणि त्यांना शंका यायला लागली की कोण करतं आहे, गावातलं कोणी करतं आहे का, कोण, काही माहीत नाही. झालं असं की मामांना एक दिवस बरं नव्हतं, तर ते बोलले की मी आज काही येत नाही कामावरती, मी आज घरीच आराम करतो. ते घरी आराम करत होते आणि त्यांना अचानक दुपारी आवाज आला कपडे धुत असण्याचा. ते आले बाथरूमपाशी, बघितलं, यांनी वाकून बघितलं तर तिकडे एक म्हातारी बाई कपडे धुत होती सगळ्यांचे, आणि ती बाई धुवून कपडे वाया घालत होती. त्यांनी हाक मारली, बाई बघत नाही त्यांच्याकडे. 2-3 वेळा हाक मारली. ते धावत मग खालती आले, खालती येऊन त्या बाई पाशी जायला लागले आणि जसे ते बाईपर्यंत पोहोचले असे ती बाई गायब. कुठे गेली कळलं नाही. मित्रांना बोलवून घेतलं की हे बघितले आहे, ती बाई बघितली आहे वगैरे, हे केलं. मी तुला आपण उद्या थांबूया. मी जर थांबले, दुसऱ्याशी कोणी आलं नाही तिकडे. ते बोलले की तुला काहीतरी भास झाला. भास झाला पण कपडे तर धुतलेले दिसत आहेत ना आपल्याला. पण त्यानंतर ते बंद झालं प्रकार. ते बाईपर्यंत पोचले ज्या दिवशी, त्या दिवसापासून ते कपडे धुणारी बाई गायबच झाली सगळी. ती परत कोणाला दिसली नाही त्यांना. मजा आली मला तर. आज तुला कसं वाटलं? मला खूप मस्त वाटलं. आणि मला अजिबात नाही वाटलं की आपण पहिल्यांदा भेटतोय आणि पहिल्यांदा गप्पा करतोय, आणि जवळजवळ आपण 2 तासापासून रेकॉर्ड करतोय, बोलतोय आपण नुसतं. आणि मला माहिती की अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण जर बोलायला सुरुवात केली तर त्याला दिवस कमी पडेल. मला माहितीच नव्हतं, मला आत्ता गोष्टी आठवल्या, कारण की मी कलेक्शन खूप केलं आहे, पण आयत्या वेळी सगळ्या स्टोरी आठवणं किंवा काही त्यातल्या मोजक्या आठवणं हे फार कठीण असतं. म्हणजे क्लिक होत आहेत आता. एक तलाव आहे किल्ल्यावरती, त्या तलावाच्या जवळ थोडंसं आम्ही रात्री राहायचं ठरवलं होतं, सगळं आमचा ग्रुपने राहायचं ठरवलं होतं. तर आम्ही राहिलो. त्यांना आम्हाला सांगितलं की रात्री तलावापाशी जाऊ नका. आम्ही म्हणतो काय छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला, आम्ही अशा याच्याला घाबरू नका, काही अंधश्रद्धा आम्ही मानत नाही अशा टाईपच्या, की त्या किल्ल्यावर काय असं तर पॉझिटिव्ह वाईबच असणार, निगेटिव्ह काहीच असू शकत नाही म्हटलं आपल्या किल्ल्यांवरती. तर आम्हाला पूर्ण खात्री होती त्या बाबतीत. पण झालं असं की रात्री आम्ही, आमची पद्धत काय होती, रात्री आम्ही आमचं खिचडीवर आम्ही जेवण बनवायचं सगळ्यांचं, खायचं, आणि तिथून त्यांनी हे पिंप भरून आणला होता, तिथे भांडी घासायची आम्हीच आपली विसरून ठेवायची. माझा मित्र ते तलाव जो होता त्या तलावापाशी गेला भांडी धुवायला. तो गेला, तो पुढे पुढे जात राहिला, म्हणजे तलावापाशी गेल्यावर थांबणार नाही, तो पुढे पुढे चालतच चाललाय. मी माझा मित्र बघतोय आणि आम्हाला पण हे सुचत नाही की त्या सांगावं, अरे थांब, तू पुढे कुठे चाललायस, पाण्यामध्ये कुठे शिरलास तू पाण्यामध्ये शिरला. मग तेवढ्यात मागणं एका मुलाने आवाज दिला आणि त्याला अडवलं, आणि मग आम्ही तिघे असे भानावर आलो. तो आम्हाला पण बोला, अरे तुमचा मित्र चालव, तुम्ही हाक का नाही मारते तर. म्हणजे आम्हाला दिसलं होतं, मला सुचलंच नाही हाक मारायचे. आणि त्याला विचारलं, तुला हे काय झालं, तू कशा अचानक हे झालास तलावाशी. त्याला बोला माहीत नाही मला, पण मला पाण्याकडे बघून असं वाटलं की पाण्यात जावं. बरं, त्या पोहता काही येत नव्हता, रात्री कोणी पाण्यात जावं इतका पण तो काय असा उत्साही नव्हता. तुला मग का माहीत नाही, मग पाण्यात जावं असं वाटलं. तो एक वेगळं हे होतं, म्हणजे तो निगेटिव्ह होतं की नाही माहीत नाही. हां, पण तो पाण्याचा कधी कधी एक खेळ असतो, तुम्ही खेचले जातात, पाण्याकडे आकर्षित होतात तुम्ही वेगळ्या पद्धतीने. तर तो तसा आकर्षित होत होता. मला ते एकदम तेव्हा जाणवलं की अरे आपल्याला सुचलं का नाही पण त्याला हाक मारायची, आपल्यावर काय झालं होतं. आणि आम्ही निगेटिव्ह माइंडसेट काही होत ना. कधी कधी असं असतं की आपल्याला मनात भीती असते वेगळी. आम्हाला किल्ल्यांवरती कधीच भीती वाटली नाही कुठल्या. मग विचारलं मी, या तलावात काही नंतर काही झालं होतं, म्हणजे आपले ट्रेकर्स वगैरे जातात, त्या ट्रेकर कोणी बुडून मेला वगैरे असं झालं होतं का. तर तो आमचा ग्रुप लिडर बोला की असं काही मला आठवत नाही, माहीत नाही, आम्ही चौकशा केल्या नाही अशा, पण झालं असेल, कारण बऱ्याच ट्रेकिंगच्या नावाखाली
फालतू उद्योग करणारे लोक पण खूप येतात. त्यांना सांगितलं असतं पाण्यात जाऊ नका, ते पाण्यात जातात. कोणी बुडाला असेल तर माहीत नाही, असं काहीही होत असतं. आणि एवढा वर्षांचा इतिहास आहे ना तिथे, काही ना म्हणजे काहीतरी. ते शिवकालीन काही नाहीये. अच्छा, काही हे- निगेटिव्ह एनर्जी असेल शिवकालीन तर डेफिनेटली नाही आहे. हे नंतर कुठल्या ट्रेकरचं काही झालं असेल तर, जसं कोकण कड्याला बरेचसे ट्रेकर्सचे जीव गेलेत किंवा पडलेले आहेत किंवा किंवा कोणतरी धिंगाणा करायला जातात ना लोकांनी, मग त्या मस्तीत त्यांचा जीव जातो. हां, तसं काहीतरी झालेलं आहे. तर त्याचं काहीतरी म्हणजे ज्याला म्हणजे ज्याला गिऱ्हा म्हणतात, ते पाण्यातलं भूत असतं गिऱ्हा, तशा टाईपचं काहीतरी निर्माण झालं असणार इथे असल्यास कुठल्या ट्रेकरच्या मृत्यूनंतर. पण ते बोलले की आपल्याला माहीत नाही, आपल्या त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. आपण मावळे, आपण शिवाजी महाराजांचा इतिहास आपण लक्षात ठेवायचा, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे दुर्लक्ष करायचं ते ठीक आहे, पण हे असं सगळ्यांच्यातून आमचं काय झालं असं की मित्र पाण्यात चालले, ते त्याला कळत नाही, आम्ही बघतोय आम्हाला सुचत नाही हाक मारणं. म्हटलं परत एकदा जायला पाहिजे, म्हटलं त्या किल्ल्यावरती त्याचा अभ्यास करायला असं. पण जायचा योग नाही आला, पण फार वेगळा वाटला तो अनुभव मला. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.